बीडमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेने सध्या एक वेगळेच वळण घेतले आहे। तहसील कार्यालय परिसरात महिलांकडून झालेल्या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाने आता चक्क लेडी बाउन्सर्सचे सुरक्षा कवच घेतले आहे। बीड शहरात या अनोख्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून पुरुषाच्या सुरक्षेसाठी महिला बाउन्सर्स तैनात असल्याचे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे। बीड शहरातील बांधकाम व्यावसायिक सय्यद सनाउल्ला रजाउल्ला हे प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवसायात आहेत। काही दिवसापूर्वी ते एका जमिनीचा रितसर व्यवहार करून तहसील कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी गेले होते। मात्र या जमिनीच्या व्यवहारावर आक्षेप घेत काही महिलांनी त्यांना भर रस्त्यात गाठले। यावेळी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि 3 महिलांनी सय्यद सनाउल्ला यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती। या घटनेनंतर सय्यद सनाउल्ला रजाउल्ला कमालीचे धास्तावले होते। संबंधित महिलांकडून पुन्हा एकदा असाच हल्ला होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत आहे। ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला आहे। त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी खासगी लेडी बाउन्सरची नेमणूक केली आहे। पांढरा सदरा घातलेले व्यावसायिक आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाच्या सफारीतील या महिला सुरक्षा रक्षक सध्या बीडकरांचे लक्ष वेधून घेत आहे। हे महिला सुरक्षा कवच केवळ बाहेर जातानाच मर्यादित नसून सय्यद सनाउल्ला यांच्या घराच्या परिसरात आणि त्यांच्या कार्यालयातही या लेडी बाउन्सर्स तैनात करण्यात आल्या आहेत। जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेला हा वाद इतका विकोपाला गेला आहे की एका पुरुष व्यावसायिकाला चक्क महिला बाउन्सर्स नेमण्याची वेळ आली आहे। एका बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला महिलांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी घेतलेला हा निर्णय विरोधाभास निर्माण करणारा ठरला आहे। बीड जिल्ह्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून हाणामारीच्या घटना समोर येत असतात। मात्र एका बांधकाम व्यावसायिकाने महिलांकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यासाठी महिला बाउन्सर्सची फौज उभी करणे ही जिल्ह्यासाठी पहिलीच घटना मानली जाते। या घटनेमुळे जमिनीच्या व्यवहारातील वाढती गुन्हेगारी आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरात या प्रकरणावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।